नाशिक शहरातील अंबड परिसरात वाढलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनांना अंबड पोलिसांनी मोठा आळा घातलाय। अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं धडाकेबाज कारवाई करत 2 गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा केलाय। या कारवाईत आशुतोष योगेश भादेकर वय 25 आणि भूषण अनिल शिरसाट वय 28 या दोनही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र राजपूत आणि पोलीस निरीक्षक शिवाजी वाघमोडे यांनी तपासाचं नेतृत्व केलं। घटनांची माहिती अशी की मार्च महिन्यात अंबड परिसरात 2 वेगवेगळ्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना घडल्या होत्या। एका प्रकरणात महिला रात्री शतपावली करत असताना चोरट्यांना तिचं मंगळसूत्र हिसकावलं, तर दुसऱ्या प्रकरणात दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका महिलेचं मंगळसूत्र जबरदस्तीनं लंपास केलं। दरम्यान पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान आरोपींनी 2ही गुन्ह्यांची कबुली दिली। या कारवाईत गुन्हे शोध पथकातील अधिकारी विलास पाडळकर तसेच कर्मचारी सुभाष चुबे, अनिल गाढवे, तुषार मते, फरीद इनामदार, उल्हास गांगुर्डे, प्रवीण राठोड आणि मयूर पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। पोलिसांनी आरोपींकडून एकूण 14 ग्रॅम सोने जप्त केले असून त्याची अंदाजे किंमत 2 लाख रुपये आहे। अंबड पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून पुढील तपास सुरू आहे। 14/3/2026 आणि 16/3/2026 रोजी 2 चेन स्नॅचिंगचे गुन्हे अंबड पोलीस ठाणे येथे दाखल होते। दरम्यान यापूर्वी 2 आरोपी जे युनिटने ताब्यात घेतले होते ते जेलमध्ये होते। त्यानंतर तपास करत होते पीआय पडोळकर। त्या तपासामध्ये ह्या 2 आरोपींचा 2 आरोपींना निष्पन्न केलं। त्या आरोपींचा ताबा घेतला होता पोलीस स्टेशनने। आज ताबा घेतला होता त्यांचा काल आणि त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे ते जे 2 गुन्हे झालेले आहेत त्याच्याबाबत चौकशी केली। त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांच्याकडून गुन्ह्यात केलेला जो माल आहे तर तो रिकवर झालेला आहे। संपूर्ण 100% रिकव्हरी झालेली आहे। 2 चेन स्नॅचिंगमध्ये महिला होत्या शैलजा पवार। हे रात्री 10:30 वाजता शतपावली करत असताना एक अनोळखी मोटरसायकल चालकाने त्यांच्या गळ्यातली चेन खेचून नेली होती 10 ग्रॅमची आणि दुसऱ्या आहेत तर त्या सुद्धा आपल्या घराच्या बाहेर उभ्या होत्या आणि अचानक मोटरसायकलवर आले आणि त्यांच्या गळ्यातली 3 ग्रॅममधनं ती चेन खेचून नेली होती। त्यात आरोपी आशुतोष भादेकर आणि भूषण शिरसाट हे निष्पन्न झालेले आहेत। दोघांकडून गुन्ह्यातील पूर्ण गेलेला माल रिकव्हर करण्यात आलेला आहे। 2 लाखाचा माल आहे। एकूण 13 ग्रॅम आहे। यापूर्वी मोटरसायकल आम्ही सीज केलेली आहे। हे आरोपी आहे आता ज्यांना अटक झाली यांच्यावर आधी या देखील काही गुन्हे दाखल? हो, यांच्यावर यापूर्वी 4 गुन्हे आणि काही 1.5 वर्षापूर्वी 2 गुन्हे दाखल होते वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला। सध्या ते इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि अंबडच्या कस्टडीमध्ये होते। सध्या ते जेलमध्ये बंद होते। एक 8 दिवसापूर्वीच त्यांना न्यायालयीन कस्टडी झाली होती आणि परंतु आम्ही बाकीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तपास सुरू केला होता। त्या तपासात हे 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।